नमस्कार, मी प्रीती हेरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी, बातम्यांची बुलेट ट्रेन, आपली सांगली बुलेटिन। साईनंदन पाल्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव रामनवमीनिमित्त आपण प्रवेश केला आहे। हे पहिलंच वर्ष आहे। 22 जानेवारीला आपण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराची स्थापना झाली, मूर्तीची स्थापना झाली। त्या मुहूर्तावर मिरजमध्ये साईनंदन पाल्यामध्ये आपण या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्तीची स्थापना केली आणि आज पहिली रामनवमी साजरी करताना आम्हाला खूप आनंद वाटतोय। गेली 9 दिवस रोज सायंकाळी विविध असे धार्मिक कार्यक्रमांनी आयोजित केले होते। तो भजन, कीर्तन, प्रवचन असे विविध कार्यक्रम आमच्या श्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षा आणि वंकटे आणि त्यांच्या मैत्रिणींनी खूप सुंदर पद्धतीनं हा 9 दिवसचा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि आज श्रीराम जन्म महोत्सव आपण साजरा करतोय। त्यासाठी सकाळचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि प्रवचनाच्या बरोबरच श्रीराम जन्मकाळाची आरती आणि महाप्रसाद आयोजित केलेला आहे आणि आमच्या मिरजमधील बहुसंख्य इथं रामभक्त इथे येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि एक राममय वातावरण आमच्या मिरजेमध्ये इथं करण्याबद्दल जे भाग्य आम्हाला लाभलं त्यावेळेला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय। या निमित्तानं रामनवमीच्या निमित्तानं मी सर्व रामभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय। धन्यवाद।